हनुमानाला बेडीत कोणी बांधलं? हे आहे पुरीचं बेडे हनुमान मंदिर. जिथे भगवान हनुमान आजही सोन्यांच्या साखळ्यांनी बांधलेले आहेत. पण जो हनुमान रावणासारख्या अहंकारी माणसालाही बांधता आला नाही, त्याला या मंदिरात कोणी आणि कसं बांधलं? या मंदिराची कथा सुरू होते समुद्राच्या भक्तीपासून, जी अख्ख्या पुरी शहरासाठी महासंकट बनली होती. समुद्रदेव आपल्या भक्तीत इतके व्याकुळ झाले होते की भगवान जगन्नाथांचे चरण स्पर्श करण्यासाठी ते आपल्या विनाशकारी लाटांसह पुरी शहरावर वारंवार धडक देत होते आणि संपूर्ण शहर उद्ध्वस्त करत होते. हा महाविनाश थांबवण्यासाठी भगवान जगन्नाथांनी हनुमानांना समुद्रकिनारी पहाऱ्यावर उभा केलं आणि समुद्र थांबला, पण फक्त काही काळासाठी. पुरी शहरात कुठेही रामभजन किंवा कीर्तन सुरू असेल तेव्हा हनुमान आपला पहारा सोडून तिकडे धाव घेत असे आणि हनुमान गेले की समुद्राला पुन्हा संधी मिळत असे आणि शहरावर पुन्हा संकट येत असे. तेव्हा भगवान जगन्नाथांनी असं काही केलं की कोणी कल्पनाही करू शकणार नाही. ते स्वतः त्या समुद्रकिनारे आले आणि हनुमानांना म्हणाले, तुझी शक्ती इतकी आहे की तुला दुसरं कोणीही थांबू शकत नाही, म्हणून आज मी स्वतः तुला कर्तव्याच्या बेड्यांनी बांधतो. आणि ज्या ठिकाणी भगवानांनी आपल्या भक्ताला बांधलं होतं त्याच जागेवर नंतर हे बेडे हनुमान मंदिर उभं राहिलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये जय हनुमान झालंच पाहिजे.